हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज आम्ही खूप 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 खुश आहोत. का बरं? तर पहिले हे वाचून घ्या. हे मी एक बोलवलेलं आहे फ्लिपकार्टवरून. एक मिनिट से पकड बरं. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. आय एम हॅप्पी, आय एम हेल्दी, आय एम स्ट्रॉंग, आय एम कॉन्फिडंट, आय एम सक्सेसफुल, I attract opportunity, I am successful, I attract positivity and I am enough. मी हे मुद्दामून आणलं आणि आमच्या घरच्या मुलांना सगळ्यांना म्हणते की रोज हे वाचायचं. एक वेळा, जितक्या वेळा वाचता येईल, जेव्हाही नजर जाईल ते पटकन वाचायचं. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हटल्याने आपल्या शरीरात पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि आपल्या मग विश पूर्ण होतात. तर असं आहे. तर सईचे चालू आहे एक्झाम आणि सई करत आहे स्टडी. आणि पट्टा असं नको लावून, असं ते पफच काढला का. तर असो, तर आज मला शूट आहे, आज साड्यांचं शूट आहे. आता मी तेच करणार आहे. 2 वाजले, खूप वेळ झाला. आज किती साड्यांचे शूट होतात. 3 साड्या आलेल्या आहे. मला तुम्हाला दाखवते. पहिले बघा, हा मी एक फ्रॉक बोलवलेला आहे. हा बोलवला आणि मिशोकडून. तुम्ही तन्वीला घातलेलं पाहिलं असेल तेव्हा. आणि तसंच मला आवडलं म्हणून मी माझ्यासाठी बोलवला. हे दूध दिलं ना सई? दूध दिलं ना तिला? तुमची काही ठीक नाही. तर चला, पहिली साडी दाखवते तुम्हाला मी. अरे यार, व्हॉट इज दिस? डोंट डिस्टर्ब मी प्लीज. तर ही साडी आली आहे व्हाईट कलरची. 14 एप्रिल निमित्त छान. आणि ब्लाऊज शिवला आहे माझ्या डिम्पलने. डिम्पल आता ब्लाऊज शिवते, माझी घराजवळच राहते. पहिले भारती शिवत होती, तिचं घर दूर आहे त्याच्यामुळे जाणं होत नाही. ती डिम्पलकडे जवळ असल्यामुळे आता तिथे टाकत असते. आणि ही साडी आली आहे व्हाईट कलरची आणि हे ब्लाऊज. तर मी आता हे वेअर करून दाखवणार आहे. आणि ज्यांनी मला पाठवलं आहे त्यांना कोलॅब करणार आहे. ॲक्च्युली हे बार्टर आहे, कोलॅब. आणि मी बार्टरसाठी इंस्टाग्रामवर दुसरी ID केलेली आहे. कारण खूप जणांचे मेसेज असतात की बा ताई, माझा बिझनेस लहान आहे आणि मला सपोर्ट कर, मी तुला साडी पाठवते, ज्वेलरी पाठवते. तर मी ठीक आहे, इट्स ओके. आता काय करू, मोठ्या आयडीवर तर नाही करत मी बार्टर. पण मग एक स्पेशल यांच्यासाठीच एक ID उघडली आहे. तर ठीक आहे. ही आणि दुसरी आलेली आहे, ही आली आहे जिजाई कलेक्शनमधून मला छान. आणि याच्यावरचं ब्लाऊज बघा, खूप सुंदर आहे. इंस्टाग्रामच्या सेकंड ID वर त्यांची ID आहे जिजाई कलेक्शन. खूप छान आलेली आहे. आता याचं पण शूट करायचं आहे. आणि त्यानंतर ही एक साडी आहे. मी आता नागपूरच्या कार्यक्रमात गेली होती, तर मला ही साडी तिथे गिफ्ट मिळाली. आज याचं पण शूट करायचं आहे. याच्यावर पण छान असं आरी वर्कचं ब्लाऊज आहे आणि हे पण शिवलेलं आहे. आता हे सुद्धा वेअर करून मी आता शूट करणार आहे. आणि मित्रांनो, माझं शूट वगैरे झाल्यावर तुम्हाला एक छान अशी न्यूज सांगणार आहे मी, जी माझ्यासाठी तर आनंदाची आहे, पण माझ्या सईसाठी त्याच्यापेक्षा आनंदाची आहे. तर दिल थाम के रखो, थोड़ी ही देर में मेरा शूट होने के बाद तुमको मैं सांगूंगी वो गुड न्यूज क्या है. तो चलो. आमच्या इथे की नाही कपडे घडी करणं चालू आहे. आणि ह्या कपड्याच्या मधात आहे ना, ही आमची सईची म्याऊ पा म्याऊ, त्याच्यात जाऊन झोपली. म्याऊ म्याऊ. काय करतं तू म्याऊ? अरे रे 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 रे, काय झालं म्याऊ? म्याऊ. सई, तिला तिकडे लवकर नाही झालं. तिचं दूध पिणं झालं, सगळं झालं. खेळून नाही राहिली. ते पॉलिथिन अशा पडून राहिल्या ना, तिला वाटतं की उंदीर वगैरे काय. सई, अरे रे रे रे, अरे अरे सई, लवकर घे. सई, ना तर तू राईपट खाशील. लवकर लवकर तिला बाहेर काढ. लवकर, हो लवकर बाहेर काढ, लवकर बाहेर काढ, लवकर. खेळू दे ना. ओ म्याऊ. पाय पाय, आतून काम केलं आहे ग, ते सगळं विस्कटून आले ना सई. ते पाय. अरे सई, ते कपडे तर चला, झालं माझं. मी एकाच साडीवरचा केला, 2 साड्यावरचे राहिले. त्याच्यात मग मी कॉमेडी व्हिडिओ वगैरे केले, एडिटिंग केली. तर चला आता ब्लॉग कंप्लीट करू. कुठे गेली होती तू? चुटकी काय नाव आहे बाई? चुटकी, CHUTKI, चुटकी. आमचा गुरु वेगळंच काही बोलते.
आणि इकडे हे पूर्वा मॅडमचं आज बापरे किती गर्दी दिसून राहिली. तिला प्रमोशन भेटलं होतं मेकअपचं. म्हणजे बा काय गो कसं सांगणं जरासं. अरे ते मेकअपचा शोडा मॉडेल पाहिजे होती. कोणत्या शक्कलनं मी मॉडेल दिसून नाही राहिली. मॉडेल आहे ती. मॉडेल तिने मस्त फोटोशूट केलं दुल्हनचं आणि खूप सुंदर दिसत होती. आता तिचं काही दिवसानं येणारच आहे. असं मग असं तिचं ते शूट येणारच आहे आणि मग आपण ते बघू. तर आजचा आपला हा व्लॉग मगाशी स्टार्ट केला तर थोडासा राहिला होता म्हणजे अर्धवट. तर याच्या पहिले अजून एक पाहून घ्या. इकडे सविताबाई ॲज युजल घड्या करून राहिली. हे ते काय चालू आहे ते शाळेचा माल आलाय. तुमच्या दाजीनं पन्न्या नव्हत्या आणून दिल्या पन्न्या. त्या पन्न्यामुळे ते सगळं राहिलं. तर असं आता संध्याकाळी होऊन राहिली. तर तुम्हाला गुड न्यूज सांगतो. आम्हाला आलं आहे एक इन्व्हिटेशन आणि इन्व्हिटेशन आलं आहे बड्डेचं. कुणाच्या? आम्हाला इन्व्हिटेशन आलं आहे काव्याच्या बड्डेचं. बिंदास काव्याच्या. तुम्हाला माहीत आहे काही दिवसापूर्वी आम्ही बिंदास काव्याची ते गेलो होतो. तेव्हा तिची भेट झाली होती पण तिच्या आईची भेट झाली नाही. तर तिच्या आईला खूप असं वाटत होतं. तिची आई माझी व्हिडिओ टिकटॉकपासून बघते. तिच्या आईला खूप आवडतात आणि आम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केला एकमेकींना. तसं बोलणं नाही प्रत्यक्षात पण नंतर मग त्यांचाच मेसेज आला की बा तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे नाही केला. मी ॲक्च्युली कॉन्टॅक्ट केला होता पण बहुतेक नेट वगैरे बंद होतं पण त्यांना काही ते पोचलं नाही मेसेज वगैरे. तर असं होतं आम्हाला आलं आहे सध्या आता म्हणजे काव्याच्या बड्डेचं इन्व्हिटेशन आणि त्यांनी बोलवलेलं आहे आवर्जून. आता आम्ही जाणार तिच्या बड्डेला आणि बड्डेला कोण कोण जाणार आहे तुम्हाला माहीत पडणार आहे. आमच्यासोबत अजून एक जोडी राहणार आहे क्रिएटरची आणि खास आम्ही बड्डेला जाणार आहोत सईमुळे. तर सई तर खूप खुश आहे. सई सध्या मॅगी बनवत आहे. तिची मॅगी काय होते. सई झाली का बाई मॅगी? आम्ही आमच्या गुरुला नाही घेणार आहे. गुरुचे परीक्षा मॅगी झाली का तुझी? भाजी आहे आणि का आपल्याला आलं नाही इन्व्हिटेशन? हा तर मग सई तुला आनंद आहे तिचा? हा खूप जास्त. तर तिचे ते पूर्ण ब्लॉग पाहते. तिला सगळं माहीत आहे. हां ते खूप खुश आहे. तिच्यासाठीच चाललो आम्ही. तर आता तुम्हाला माहीतच पडणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये. पण गोष्ट अशी आहे राजे हो म्हणते लॉकडाऊन लागणार आहे. पेट्रोल नाही भेटून राहिले. पेट्रोलच्या पंपवर एवढ्या लाईन आहे. असं वाटतं जाऊ की नाही जाऊ की नाही जाऊ. असं वाटतं समृद्धी चढा आणि त्या पेट्रोल पंपावर आपलं CNG पण आहे बरं म्हणा. पण CNG नंतर मग पेट्रोलवर लागते गाडी. मग पेट्रोल पंपावर पेट्रोल नसलं तर मग अटकून जावं काय संभाजीनगरले. तेही थोडंसं मनात चालू आहे. तर आम्ही सिच्युएशन पाहून जाणार आहे 2-3 दिवसात. काय सिच्युएशन आहे काय नाही ते पाहून आम्ही जाणार आहोत संभाजीनगर काव्याच्या बड्डेला. आणि तिथे गेल्यावर काय होणार आहे काय नाही तुम्हाला माहीत पडणार आहे. जर नाहीच गेलो तर तेही माहीत पडणार आहे. पण आम्ही खास चाललो आहे सईसाठी कारण तिला खूप आवडते काव्या. तिला काय खूप जणांना आवडते काव्या. तर आता तिचा फोटोशूट झाला. हे सगळं तिला माहीत आहे. बाई नाही फोटोशूट तिचंच पाहून केलं होतं. पण असते ना एक इच्छा असते प्रत्येकाची. तर आम्ही पण तिची सईची इच्छा पूर्ण केली. आता एक इच्छा आहे तिची बड्डेला जायची. तर आम्ही बड्डेला जाणार. तर हीच होती आमची गुड न्यूज की काव्याच्या बड्डेचं आम्हाला ऑफिशियली इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे. पण तोपर्यंत पण जाईपर्यंत काय होणार काय नाही माहीत नाही. पण आमचं 101% नाही 99% आम्ही जाणारच आहोत. पण जर इथे जर काही सिच्युएशन बिघडल्या पेट्रोल पंपाच्या पेट्रोलच्या CNGच्या तर मग बहुतेक ड्रॉप पण मारावं लागणार. पण बघू काय होते. तर ही होती गुड न्यूज आणि तुम्हाला सांगायची होती. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. बापरे कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मॉडेल बाय गाईज. बाय गाईज. बाई आत्ताच सुन्या आज तू काही कर पण आज सुन्याची व्हिडिओ बनव पूर्वा. घ्या करा पटापट आवरण बनवा. रोजच म्हणता बनवत नाही व्हिडिओ. पाहिला काहीचा आवाज हिची इंस्टा ID वर जात जाय. मिस ऑली लॉली नेन पॉली नेन डॉली नेन. माझ्या मामीने मला खूप मोटिवेट केलं गाईज की आता तुझा आवाज खूप छान आहे. तर मग त्याचे व्हिडिओ बनवत जा. तुम्ही आता बनवत जाईन व्हिडिओ. आणि तिचा एक व्हिडिओ मिलियनवर चालला. तिला मी मोटिवेट केलं. तिला सांगितलं तर चालला ना तुझा. ऑलवेज माझी मामी मोटिवेटच करते आणि खूप इन्स्पायर होतो आम्ही त्यांच्यापासून. हेच नाही होत फक्त. आयडीचे 350,000 आज माहिती का चूट की काय म्हणे दीदी मी जर आर्टिस्ट झाली ना म्हणे मी पार्लर उघडणार म्हणे तुला काय म्हणे मेकअप करता करता मी शिकल्यावर म्हणे मी तू मेकअप फक्त चिडचिड नको करू म्हणे. तुला
तुला शिकायचं आहे का? तिच्याकडे एवढं ब्रँडेड किट आहे, 2 ब्लेंडर आहे, एक लिस्ट कन्सिलर, एक लिपस्टिक आहे, झालं तिचं मेकअप किट बस. तुला शिकायचं आहे का? तुला क्लास लावा मग असं सांग ना, मी ते म्हणून तू MSc चा क्लास लावायला चालली नाही तू. अभ्यासात नाही आहे, मेकअप मध्ये इंटरेस्ट ते आहे. शिकायचं आहे का? मग सांग ना मला. आपली प्रीती आहे ना, माझी मैत्रीण, तिला विचारून घेऊन लावून द्यायचं. तर ठीक आहे मित्रांनो, ह्या गोष्टी तर चालत राहणार आहे. तर चला हा ब्लॉग इथेच थांबू. बाय बाय.